कल्याण तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई वडोदरा महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत तत्कालीन प्रांत अधिकाऱ्याने तब्बल 200 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। इतकंच नव्हे तर संबंधित वकिलांनी प्रांत अधिकारी व संबंधित व्यक्तींमध्ये या व्यवहाराबाबत सुरू असलेल्या चर्चेचा व्हिडिओ देखील समोर आणलाय। या व्हिडिओत बोगस लाभार्थ्याला 35 लाख रुपये देण्याचं अमिष प्रांत अधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी दाखवल्याचा दावा वकील निलेश जाधव यांनी केलाय। मुख्यमंत्र्यांसह संबंधित तपास यंत्रणांना पुरावे सादर करत तक्रार करण्यात आल्यात, मात्र अद्याप काहीच कारवाई झाली नसल्याचं जाधव यांनी सांगितलंय। तर याबाबत तत्कालीन प्रांत अधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत। तसेच भूसंपादन प्रक्रियेत केलेले निवाडे कायदेशीर असल्याचंही सांगण्यात आलंय। साहेब, नेमकं प्रकरण असं आहे, मोहम्मद शाही मिठाईवाले हे माझे पक्षकार असून यांच्या नावाचा एक बोगस निवाडा तयार करण्यात आलेला होता। तो बोगस निवाडा आमच्या लाभात नसल्यामुळे, आम्ही लाभार्थी नसल्यामुळे आम्ही शासनाला कळवलं। तत्कालीन प्रांत अधिकारी अभिजित भांडे पाटील यांना कळवलं की ह्या जमिनीशी किंवा या निवाड्याशी आमचा काही संबंध नाही, तुम्ही हे रक्कम शासनाला पुन्हा माघारी घ्या। त्यावर अभिजित भांडे पाटलांनी मला बोलून घेतलं आणि माझ्या पक्षकाराला बोलून घेतलं। आम्हाला 35 लाखाचं आमिष दाखवलं। त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे, तो मी आज प्रसारमाध्यमांना शेअर करतो। आणि नाम यूज करणे के 35 लाख इनफ होते असं करून आम्हाला आमिष दाखवलं। त्याला आम्ही बळी पडलो आणि आम्ही म्हटलं, साहेब हे पैसे आमचे नाही आहेत, हे शासनाला पुन्हा माघारी घ्या। तर त्यांनी शासनाला शेवटी नाईलाज असतो 1,80,00,000 त्यातनं माघारी घेतले। अद्याप पूर्ण रक्कम माघारी आलेली नाही। 2,08,00,000चा निवाडा होता, अद्याप फक्त 1,80,00,000 शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आलेले आहेत। 1,80,00,000 एवढी मोठी रक्कम जर तिजोरीत पुन्हा जमा होते, याचा अर्थ तो निवाडा बोगस होता, हे तिथंच निष्पन्न होतं। आणि हे निवाडे ते तलाठी प्रशांत चौगुले यांच्यामार्फत खोटे रिपोर्ट बनवायचे, PWDमधून खोटे रिपोर्ट बनवून घ्यायचे आणि या अशा पद्धतीने त्यांनी निवाडे बनवून एक निवाडा फक्त आम्ही दोघांनी मिळून एक निवाडा चॅलेंज केला। 1,80,00,000 शासनाच्या तिजोरी रिटर्न आलेले आहेत। जर सगळे निवाडे तपासले राज्य सरकारने तर जवळपास 200 कोटीच्या वर आकडा येईल की रिटर्न पैसे भरावे लागतील लोकांना आणि लोक भरतील। असे किती निवाडे असतील असं? माझ्या माहितीप्रमाणे साहेब यांनी 200 कोटीच्या वर निवाडे असे बनवलेले आहेत जे बोगस आहेत। बोगस लाभार्थी दाखवले आहेत, बोगस स्ट्रक्चर रिपोर्ट आहेत, तलाठीचे बोगस पंचनामे, त्यामध्ये एका स्ट्रक्चरचा 3 वेळा मोबदले काढलेले आहेत, 3 वेळा निवाडे बनवलेत, एका स्ट्रक्चरवर 3 वेळा मोबदले, एका सर्वे नंबरवर 4 वेळा बोगस निवाडे, असे फार मोठी अफरातफर केलेली आहे। विशेष म्हणजे यांच्या बाबतीत कुठेही तुम्ही तक्रारी करा, कोणी दखल घेणार नाही साहेब। आत्तापर्यंत मी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया ठाणे, नॅशनल हायवेचं मुख्यालय दिल्लीचं, तिथे हे स्वतः जाऊन आलेत, विजिलन्स ऑफिसरला भेटून आलेले आहेत, त्याचा पास आहे आमच्याकडे। विभागीय आयुक्त साहेबांकडे आम्ही तक्रारी अर्ज केलेले आहेत। DG साहेब अँटी करप्शन ब्युरो वरळी यांच्याकडे तक्रारी अर्ज केलेले आहेत। ठाणे SPला अँटी करप्शनच्या SPनं तक्रारी अर्ज केलेले आहेत, EDमध्ये केलेले आहेत, विजिलन्समध्ये केले आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे केलेले आहेत, महसूल मंत्र्यांकडे केलेले आहेत। असे अनेक ठिकाणी आम्ही अर्ज केलेले आहेत आणि आम्ही निवड कोणावर आरोप करत नाही, तर ते आम्ही पैसे रिव्हर्स करून दाखवलेत शासनाला। त्यामुळे याचा कुठेतरी तपास झाला पाहिजे। अभिजित भांडे पाटील एवढा जो भ्रष्ट अधिकारी आहे, तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करतो, अशा माणसाचं निलंबन केलं पाहिजे तातडीने आणि याच्या पुढे जी काय कारवाई करायची ती कोणत्याही इम्पार्शियल अधिकाऱ्याकडे देऊन कारवाई करावी। तुम्हाला 100% खात्री देतो मी की 200 कोटीच्या वर यांना रक्कम पुन्हा शासन जमा करावी लागेल। जे तुम्ही तक्रारी ज्या केल्या आहेत, हां, याकडून तुम्हाला काही माहिती आली किंवा असं काही दिलं? काहीच कारवाई सुरू झालेली नाही। आणि साहेब जे आहेत हल्ला देखील केला आहे, त्या हल्ल्यामध्ये आरोपी व्हिडिओमध्ये काय म्हटलं आहे? त्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं म्हटले की आपका नाम यूज करने के लिए 35 लाख इनफ अमाउंट आहे आपले लोगो, फक्त नाव वापरासाठी। आम्ही बोगस लाभार्थी नव्हतो व्हायचं ना आम्हाला। अभिजित भांडे पाटील हे कोण आहेत का सांगायचं मला? काय अभिजित भांडे पाटील हे कुठल्या कार्यालयात होते आणि आता ते अभिजित भांडे पाटील हे कल्याण येथील उपविभागीय अधिकारी होते, पण आता ते बांद्राला SRA मध्ये कुठेतरी कर्तव्यास आहेत। कधी झाले हा भ्रष्टाचार सगळा? साहेब, हा भ्रष्टाचार त्यांच्या कार्यकालात झाला आहे आणि त्यांच्यासारखा भ्रष्ट अधिकारी मी आजपर्यंत पाहिलेला नाही कल्याणमध्ये। कारण सगळे बोगस निवाडे त्यांनी जाहीर केलेले आहेत, त्याची स्क्रुटिनी झाली पाहिजे साहेब। 200 कोटीच्या वर आकडा नाही आला तर मग मी माझी वकिली सोडून देईन। हाँ, ये 23/12/2022 को मेरे नाम से बोगस निवाड़ा SDO कल्याण से निवाड़ा पास हुआ था। उसमें 2,08,00,000 रुपया किसी
साजिद रईस के नाम से उनके अकाउंट में ट्रांसफ़र हुआ था, बोगस निवाड़ा था वो। मेरा उसमें कुछ ना ही मेरा बांधकाम था, ना ही मेरी चाली थी, उससे उस बांधकाम से मेरा कोई लेना देना नहीं था। हमारे वकील साहब को जब ये बात मालूम पड़ी तो हम दोनों से छानबीन की, तो उसमें सब बोगस दस्तावेज़ था, बोगस साइन वगैरह सब था पूरा। तो हमने एसडीओ साहब से ये कंप्लेंट की, तो उन्होंने फिर हमें ये ऑफ़र दिया कि भाई 35 लाख तुम्हारा नाम का यूज़ करने का इनफ है, आप ये ले लो और चुपचाप बैठ जाओ। हमने माना नहीं, फिर भी हमने तकरार हर जगह डाला उसका पूरा, मगर कुछ कार्रवाई हुई नहीं। बाद में उन्होंने फिर उनको ऐसा लगा कि हम मतलब पैसा लेने वाले नहीं है, जब काफ़ी ट्राई किया उन्होंने हमारे साथ, फिर उन्होंने डिसीज़न लिया कि भाई पेमेंट इनका रिवर्स करना पड़ेगा, तो उन्होंने पेमेंट रिवर्स का ऑर्डर दे दिया है।